प्रश्नांचा आपला दुसरा पार्ट सुरू होतोय। याच्यामध्ये दिस इज अ कस्टम विच एक्झिस्ट डॅश डॅश द ट्राइब्स, अनेक लोकांच्या मध्ये आढळणे या अर्थाने या ठिकाणी अमंग योग्य आहे, अमंग द ट्राइब्स। दोघांच्या मध्ये बिटवीन, अनेकांच्या मध्ये आढळणे किंवा समान गुणधर्म असणे त्या ठिकाणी इथं अमंग वापरतात। द प्रोफेसर कॉम्प्लिमेंटेड हिम ऑन हिज सक्सेस, इथं 4 नंबर कॉम्प्लिमेंट ऑन अशी फ्रेज आहे। क्विनाइन शुड बी यूज्ड ॲज अ रेमेडी, रेमेडी फॉर मलेरिया, च्यासाठी उपचार। त्यानंतर द लायब्रेरियन विल बी ऑन लिव्ह फॉर 2 वीक्स डॅश डॅश द 22nd ऑफ धिस मंथ, म्हणजे ऑन लिव्ह त्यानंतर फॉर 2 वीक्स आणि फ्रॉम 22nd ऑफ धिस मंथ या ठिकाणी पर्याय क्रमांक 3। ही सेंट रोहित अवे डॅश डॅश गिफ्ट्स, सेंट अवे विथ गिफ्ट्स च्या बरोबर पाठवणे। वी वेअर हेल्ड अप बाय द ट्रॅफिक, म्हणजे हेल्ड अप म्हणजे जकडून ठेवणे किंवा थांबवून ठेवणे। हेल्ड अप मूळ शब्द होल्ड अप आहे। हिअर इज द बुक दॅट यू आस्क्ड फॉर, च्यासाठी विचारणा करणे, आस्क्ड फॉर। ही डाइड डॅश डॅश इन ॲक्सिडेंट इन 1995 व्हाईल ही वॉज ट्रॅव्हलिंग टू मुंबई। इन ॲन ॲक्सिडेंट, डाय इन ॲन ॲक्सिडेंट अपघातात मरण्यासाठी इन वापरतात। आणि लक्षात ठेवा अपघाताला भेटणे किंवा अपघात होणे मीट विथ ॲन ॲक्सिडेंट असं असतं। मीट विथ ॲन ॲक्सिडेंट, डाय इन ॲन ॲक्सिडेंट असं आहे। देअर इज अ करेक्ट यूज ऑफ अ प्रिपोजिशन इन वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस, विच वन इज करेक्ट। आय स्पोक टू हर इन द टेलिफोन नसतं, ऑन द टेलिफोन असतं। पर्याय क्रमांक 2 कट दिस ॲपल, एखाद्या संबंध वस्तूचे तुकडे करणे, ट्रान्सफॉर्मेशन होणे यासाठी इंटू असतं, इंटू 4 पीसेस। त्यानंतर ट्रान्सलेट दिस पॅसेज फ्रॉम इंग्लिश टू हिंदी, 2 भाषांची नावं जर जवळ आली तर त्या ठिकाणी दोघांच्या मध्ये टू वापरायचे। ही बिगॅन टू टीच डॅश डॅश 1990, लक्षात ठेवा त्या वर्षी सुरुवात केली आहे, ती क्रिया आतापर्यंत घडत आलेली नाही। आतापर्यंत जर घडत आली असेल, समजा असं असतं ही हॅज बिगॅन हिज टीचिंग किंवा ही हॅज बीन टीचिंग असं जर असतं तर तिथं सिन्स आलं असतं, परंतु त्या पर्टिक्युलर वर्षापुरतं इथं वाक्यात व्यक्त केलं आहे म्हणून या ठिकाणी त्याने सुरुवात केली, तिथं 1990 मध्ये वर्षाच्या अगोदर इन येत असतं। विच ऑफ द फॉलोइंग वर्ब फ्रेजेस इज करेक्ट विथ रेफरन्सेस टू प्रिपोजिशन। वी लुक ॲट गांधीजी ॲज द फादर ऑफ द नेशन, च्याकडे पाहण्यासाठी येतो। लुक अपॉन म्हणजे ला मानणे, गांधीजींना आपण भारताचे पितामह मानतो, लुक अपॉन ही फ्रेज आहे, लक्षात ठेवा। हा प्रश्न परीक्षेला एकदाच विचारलाय, त्याच्यामुळे लुक अपॉनचा अर्थ ला मानणे, म्हणजेच वेगळ्या वाक्यात मात्र ही फ्रेज वापरलेली आहे। यू शॅल रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज, रिफ्रेन फ्रॉम म्हणजेच च्यापासून दूर राहणे। आय हॅव बीन लिव्हिंग हिअर डॅश डॅश 1972, तिथपासून राहत आलो, सुरुवात दिली सिन्स। द कल्प्रिट्स विल हॅव टू ॲटोन फॉर देअर मिसडीड्स, ॲटोन फॉर लक्षात ठेवा इथून पाठीमागे काही पुस्तकात याचं ॲटोन विथ होतं, माझ्याही पुस्तकात ॲटोन विथ होतं, करेक्शन करून घ्या। ॲटोन फॉर म्हणजे च्यासाठी प्रायचित्त किंवा क्षमा मागणे यासाठी ॲटोन फॉर वापरतात, परंतु ॲटोन विथ पण ह्या फ्रेज बरोबर आहे। ॲटोन फॉर मात्र अधिक योग्य आहे म्हणून या ठिकाणी 18 नंबरचा प्रश्न द कल्प्रिट्स विल हॅव टू ॲटोन फॉर देअर मिसडीड्स, इथं फॉर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। आता पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक। टाइम इज रिलेटेड डॅश 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 डे अँड नाईट, रिलेटेड विथ। द हेडमास्टर गेव अवे द प्राइजेस म्हणजेच बहाल करणे, या ठिकाणी 1 नंबर। ही हॅज बीन वर्किंग इन द वर्कशॉप 1973, या ठिकाणी 1973 पासून सुरुवात झाली घटनेची म्हणून या ठिकाणी नंबर 2 सिन्स। पुढे द बुक इज ऑन द टेबल, वरती स्पर्श करून असणे। द स्काय इज ओव्हर आवर हेड, डोक्याच्या वरती। निग्लेक्ट ऑफ ड्युटी, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर द ट्रेन विल स्टार्ट एक्झॅक्टली डॅश 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 6 PM, या ठिकाणी निश्चित वेळ आहे ॲट। डू नॉट लुक डाऊन डॅश 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 द ॲडवाइस ऑफ एल्डर्स, लुक डाऊन अपॉन म्हणजेच या ठिकाणी खाली दाखवण्याचा प्रयत्न करणे। डॉमिनेशन स्टेटस वॉज ग्रँटेड टू द स्मॉल टेरिटरी, ग्रँटेड टू अशी फ्रेज असते।
च्यासाठी मंजुरी देणे. त्यानंतर आय हॅव इटन नथिंग डॅश डॅश यस्टरडे, सुरुवात आहे म्हणून या ठिकाणी सिन्स. त्यानंतर चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ही इज अँग्री विथ माया, गेट अँग्री विथ अशी फ्रेज असते. इंडिकेट द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. 3 mice रॅन इन टू अ होल. रॅन इन टू म्हणजेच इथं हे जे दिलं अंडरलाईन केलं ते प्रिपोजिशन आहे, कारण त्या अ होलला जोडण्यासाठी वाक्याशी जोडण्याकरता प्रिपोजिशनचा वापर केला इनटूचा. त्यानंतर चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. वी वेंट इन अ बोट डॅश डॅश द बँक ऑफ द रिव्हर. स्थिर घटकाच्या कडेकडे जाण्यासाठी अलॉंग असतं पर्याय क्रमांक 2. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. ही इज नॉट फॅमिलियर विथ धिस लोकॅलिटी. फॅमिलियर विथ परिसराशी परिचयाचा असणे, फॅमिलियर विथ 2 नंबर. हिज फेस इज नॉट फॅमिलियर डॅश 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 टू मी, व्यक्तीशी परिचय असणे यासाठी टू असतं मात्र. आय फाउंड हिम लिनिंग अगेन्स्ट द वॉल, ला टेकून असणे अगेन्स्ट 4 नंबर. ही लर्न टू क्लाइंब द ट्री, या ठिकाणी लर्न टू शिकणे. सी टेक्स प्राईड इन हर गोल्ड, एखाद्या गोष्टीमध्ये गर्व मानणे, प्राईड इन, टेक प्राईड इन अशी फ्रेज आहे. ही इज प्राऊड हिज पॉवर्स. ही इज प्राऊड ऑफ हिज पॉवर्स, त्याच्या ताकदीचा त्याला गर्व आहे. त्यानंतर पुढे चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक. दे बिगॅन देअर जर्नी डॅश 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 सनसेट. एक्झॅक्ट टायमिंग आहे सनसेटचं ॲट. यू आर व्हेरी मच प्लीज्ड विथ युअर स्कूटर, च्या बाबतीत आनंदित असणे म्हणून प्लीज विथ असे फ्रेज असते. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. टी इज प्रेफरेबल टू, प्रेफरेबल नंतर टू असतं पर्याय क्रमांक 3 ची आवड असण्यासाठी. आता पुढचा प्रश्न आहे. प्रोफेसर ऑर्डर्ड द स्टुडंट्स टू स्टँड अप, उभे राहण्यासाठी स्टँडअप असतं. हिंदुइझम हॅज बीन इन एक्झिस्टन्स टाईम इमेमोरियल, तर या ठिकाणी कालखंड आहे तो पुढचा, म्हणजे खूप जास्त कालावधीपासून, मोठ्या कालावधीपासून या ठिकाणी कालखंड असल्यामुळं फॉर येतं. धिस प्रॅक्टिस वॉज ब्रॉट इन, ब्रिंग इन म्हणजेच उपयोगात आणणे. टू प्रिव्हेंट सर्टन ॲब्युजेस पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आय कॅन डेअर से दॅट सी रिझेंबल्स डॅश डॅश हर मदर. रिझेंबल नंतर कुठलंही प्रिपोजिशन नसतं, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं, म्हणजेच इथं क्रॉस येईल. त्यानंतर वन हॅज टू पुल अ ग्रेट डील ऑफ इनजस्टिस इन धिस वर्ल्ड. टू पुल विथ म्हणजेच सहन करावा लागणे, सफर होणे, यासाठी टू पुल विथ अशी फ्रेज आहे. आय लेफ्ट माय फ्रेंड लिनिंग अगेन्स्ट द लॅम्प पोस्ट विथ अ सिगारेटी डॅश डॅश हिज लिप्स. 2 ओठ असतात त्यांच्यामध्ये, या अर्थाने बिटवीन वापरावं लागतं. त्यानंतर ही इज सफरिंग फ्रॉम मलेरिया, रोगापासून त्रास होण्यासाठी सफर फ्रॉम अशी फ्रेज आहे. ही इज बिंग ॲक्युज्ड डॅश 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 दॅट, ॲक्यूज ऑफ च्यासाठी आरोप होणे. त्यानंतर अनफॉर्च्युनेटली ही इज ब्लाइंड डॅश डॅश हिज ओन शॉर्ट कमिंग्स, स्वतःच्या दोषाकडे डोळे झाक करण्यासाठी ब्लाइंड टू असतं आणि डोळ्याने आंधळा ब्लाइंड ऑफ असतं पर्याय क्रमांक 2. आय एम नॉट ॲफ्रेड ऑफ यू, अफ्रेड ऑफ ची भीती वाटणे, तुझी भीती वाटत नाही मला. आता पुढचा प्रश्न आहे. ही डाईड डॅश 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 कॉलरा. रोगाने मरण्यासाठी डाईड ऑफ असतं आणि भुकेने मरण्यासाठी डाईड फ्रॉम असतं, म्हणून ही डाईड ऑफ कॉलरा. ही हॅज नो ॲफेक्शन डॅश 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 यू, ॲफेक्शन फॉर यू च्यासाठी आदर असणे. त्यानंतर द मेन स्ट्रीट्स वेअर जॅम्ड विथ म्हणजे ने गच्च होणे ट्रॅफिकने. आय एम ॲट युअर डिस्पोजल, ॲट युअर डिस्पोजल, ॲट वन्स डिस्पोजल अशा प्रकारची फ्रेज आहे. द युनियन लीडर रिक्वेस्टेड टू कॉल ऑफ स्ट्राईक, बंद करणे या अर्थाने कॉल ऑफ ही फ्रेज वापरतात. ही ऑलवेज सिक्स फॉर वेल्थ च्या शोधात असणे. ही सेंट अ लेटर ऑन माय ॲड्रेस, पत्त्यावरती पाठवणे पर्याय क्रमांक 3. द लायन स्प्रँग डॅश डॅश द काऊ, खालून वर उडी मारण्यासाठी अपॉन असतं, स्प्रँग अपॉन. त्यानंतर डीड यू पुट दोज पॅकेजेस इन द ड्रॉवर डॅश डॅश द शेल्फ,
सेल्फच्या शेजारी ठेवतो का पॅकेजेस, म्हणून या ठिकाणी बिसाईड येईल, च्या शेजारी. बिसाईडचा अर्थ होता चहामध्ये भर घालणे. ही गेव अस जनरल डिस्क्रिप्शन ऑफ द प्लॅन बट ही डिड नॉट एंटर डॅश डॅश डिटेल्स. एखाद्या विषयामध्ये शिरण्यासाठी इंटू असतं, परंतु घरात किंवा स्थळ असेल तर मात्र एंटर नंतर प्रिपोजिशन नसतं. द फंक्शन विल टेक प्लेस डॅश डॅश 8 AM डॅश डॅश 10 AM, म्हणजे दोघांच्या मध्ये. मग यात एक तर पाहिजे फ्रॉम आणि टू किंवा बिटवीन आणि अँड, म्हणून या ठिकाणी द फंक्शन विल टेक प्लेस बिटवीन 8 AM अँड 10 AM. पर्याय क्रमांक 4. इन्सर्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स. रवीना इज गुड डॅश 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 मॅथ्स बट वीक डॅश 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 इंग्लिश. आता गुड ॲट आणि वीक इन अशा प्रकारची फ्रेज आहे. या ठिकाणी 3 नंबरचं बरोबर होतं आहे. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स. फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट ऑफ मनी आय रोट टू माय अंकल. ऑफ आणि टू आणि फॉर हेल्प अशा प्रकारे 4 नंबरचं बरोबर येईल इथं. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिपोजिशन. थ्रू तर आहे, इंटू आहे, बिटवीन आहे, बट मात्र कंजंक्शन आहे. परंतु एक लक्षात ठेवा, कधी कधी बट सुद्धा प्रिपोजिशनचं काम करतं बरं का. यूज द राईट प्रिपोजिशन. व्हाय डोंट यू गो डॅश 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 युअर फ्रेंड, म्हणजेच एकत्रित मिळून जाण्यासाठी अलॉंग विथ असतं. पर्याय क्रमांक 3. यूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डॅश डॅश वे ऑफ इंट्रोडक्शन. वे ऑफ इंट्रोडक्शन म्हणजे च्या पद्धतीनुसार. बाय वे ऑफ इंट्रोडक्शन ही मेड सम पेशंट रिमार्क्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सी ब्रोक द ग्लास इंटू 100 पीसेस, म्हणजेच संबंध वस्तूचे तुकडे करण्यासाठी इंटू, अवस्था बदल स्थिती बदलसाठी इंटू वापरतात. द चिल्ड्रन रॅन डॅश डॅश द रोड. रोडच्या पलीकडे पळाली या अर्थाने अक्रॉस द रोड. चूज द राईट अल्टरनेटिव्ह. देअर शुड नॉट बी अ प्रिज्युडियस डॅश डॅश एनी कम्युनिटी. प्रिज्युडियस म्हणजेच पूर्वग्रह दूषित एखाद्या कम्युनिटी समाजाविरुद्ध, म्हणजे या ठिकाणी 4 नंबर. त्यानंतर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो. दे शल फिनिश द कन्स्ट्रक्शन डॅश 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 अ वीक इन अ वीक, म्हणजेच आठवड्याच्या आतमध्ये. त्यानंतर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. वी राईज विथ द सन, म्हणजे सूर्याबरोबर जागे होणे, उठणे. त्यानंतर आय हॅव नो फर्दर कन्सल्ट विथ माय फादर्स फर्म. कन्सल्ट विथ अशी फ्रेज नाही तर कन्सर्न विथ अशी फ्रेज असते, म्हणून ज्या ठिकाणी कन्सर्न विथ आहे च्याशी संबंध असणे. सी नंबरच्या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. द प्राईम मिनिस्टर लिव्ज इन 10 डाउनिंग स्ट्रीट. या ठिकाणी रस्त्याचा क्रमांक जर दिला तर इथं ॲट पाहिजे. त्यानंतर इथं शेरलॉक होम्स लिव्ड इन बेकर स्ट्रीट हे मात्र बरोबर आहे, कारण रस्त्याचं नाव जर दिलं फक्त आणि क्रमांक नसेल तर इथं इन चालतं. हिज फादर वर्क्स इन टू अ बँक. इन टू नसतं, इन अ बँक, टू नको इथं. माय मॅरिड सिस्टर लिव्ज ॲट मँचेस्टर. मोठ्या शहरात इथं इन असायला पाहिजे, इथं ॲट नको होतं, म्हणून या ठिकाणी इथं बरोबर पर्याय फक्त बी नंबरचा आहे. पर्याय क्रमांक 2. ही डील्स डॅश डॅश ड्राय फ्रूट्स. व्यक्तीबरोबर असेल तर डील्स विथ असतं, व्यवसायाशी निगडीत वस्तूबरोबर असेल तर डील्स इन ड्राय फ्रूट्स अशा प्रकारची रचना पाहिजे. म्हणून या ठिकाणी ही डील्स इन ड्राय फ्रूट्स म्हणजेच तो ड्राय फ्रूट्सचा व्यवसाय करतो अशा प्रकारची रचना आहे. त्याच्यानंतर हिअर इज द ट्रेन दॅट वी हॅव बीन वेटिंग फॉर. वेटिंग फॉर म्हणजे च्यासाठी वाट पाहणे. पर्याय क्रमांक 1. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. एव्हरीवन अटेंडेड द पार्टी एक्सेप्ट हिम. आता एव्हरीवन अटेंडेड द पार्टी एक्सेप्ट हिम. एव्हरीवन अटेंडेड द पार्टी एक्सेप्ट हिम. EXCEPT. लक्षात ठेवा, एव्हरीवन अटेंडेड द पार्टी एक्सेप्ट हिम हे वाक्य काळानुसार योग्य नाही. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच एक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय, त्याच्याशिवाय, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य ठरतं. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. द ऑफिसर वुड हॅव टू चेंज हिज ॲटिट्यूड बिफोर द वर्कर्स. बिफोर द वर्कर्स, बिफोरला रिप्लेस करणारा शब्द पाहिजे, तर या ठिकाणी टुवर्ड्स म्हणजे त्यांच्या प्रती असं जे ॲटिट्यूड आहे ते बदलणं आवश्यक आहे. टुवर्ड्स म्हणजे च्या प्रती. सप्लाय प्रॉपर प्रिपोजिशन फॉर द ब्लँक. हिज कॅपॅसिटी फॉर हार्ड वर्क सिम्स अनलिमिटेड. म्हणजे कॅपॅसिटी फॉर म्हणजेच ताकद किंवा एखाद्या गोष्टीचं प्रमाण,
त्याची कॅपॅसिटी खूपच जास्त आहे हार्डवर्कच्या प्रती, म्हणून या ठिकाणी कॅपॅसिटी फॉर ही फ्रेज आहे. Fill in the most appropriate preposition. These are some tips on candidates preparation for interview. Preparation for म्हणजे च्यासाठी तयारी. Choose the correct sentence from the alternative given. I prefer tea than. Prefer बरोबर नेहमी टू असतं, म्हणून या ठिकाणी I prefer tea to coffee पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर choose the correct preposition to fill in the blank. These three men quarreled. दोनपेक्षा अधिक संख्या आहे आणि त्यांच्यामध्ये भांडण चाललंय, म्हणून या ठिकाणी अमंग देमसेल्व्स असं उत्तर येईल. फिल इन द ब्लँक स्पेसेस विथ द राईट पेअर ऑफ वर्ड्स. द बँक फंक्शन्स डॅश डॅश 10 AM डॅश डॅश 5 PM. लक्षात ठेवा, इथं म्हणजे सुरुवात होते आणि शेवट होतो. इथं फ्रॉम आणि टू, इथं बिटवीन आणि टू जर असेल त्या दरम्यान काम चालतं असं नाही, इथे सुरू होतं आणि तिथे संपतं. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर इन इंग्लिश स्ट्रक्चर लाईक ऑन संडे द वर्ड ऑन फंक्शन्स ॲज अ प्रिपोजिशन ऑफ टाईम असतं इथे, कारण वेळ दाखवणारा शब्द येतो. चूज द करेक्ट सेंटेन्स व्हेअर प्रिपोजिशन्स आर यूज्ड करेक्टली. आय लिव्ह ॲट मुंबई. मुंबई काही छोटं स्थळ नाही, इथं इन पाहिजे होतं, हे चुकीचं आहे पहिलं. ही वॉज बॉर्न इन 1980 वर्षाच्या अगोदर वापरतात इन, बरोबर आहे. त्यानंतर बी पण बरोबर आहे. ही विल रिटर्न इन अ वीक आठवड्याच्या आतमध्ये, बरोबर आहे. ही आय गेट अप इन द मॉर्निंग हे पण बरोबर आहे, म्हणजे बी सी आणि डी बरोबर आहे, ए मात्र चुकीचं आहे. त्यानंतर आय टूक द क्रिकेट ॲज अ डक टेक्स टू वॉटर म्हणजे एकदम इझिली घेणे. डक टेक्स टू वॉटर म्हणजेच खूप इझी असणे. जसं बदकाला पाण्यात पोहायला काही अडचण येत नाही तसं. डिव्हाइड दिस प्रॉपर्टी. ॲलिस, चार्ल्स अँड जेन. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी अँड जर असेल तर इथं बिटवीन पाहिजे, पर्याय क्रमांक 1.